कैद्याच्या भावाकडून 10,000 रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी निवृत्ती कन्नेवाड व पोलीस शिपाई राहुल गरड यांना अटक केली आहे। यापूर्वीही तक्रारदार यांच्याकडून आरोपीने गुगल पे द्वारे रक्कम घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। दोन्ही आरोपी सध्या एसीबीच्या कोठडीत आहेत। एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचा भाऊ हा 2018 पासून नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदी आहे। तक्रारदार यांच्या भावाने 11 डिसेंबर रोजी तक्रारदार यांना दूरध्वनीवरून तुरुंग अधिकारी कन्नेवाड हे पैसे मागत असून पैसे न दिल्यामुळे त्यांना खूप त्रास देत आहेत असे सांगितले। त्यानंतर एका मोबाईल क्रमांकावरून तक्रारदार यांना 12 डिसेंबरला पैशांबाबत व्हॉट्सअप संदेश व दूरध्वनी केला। त्या मोबाईल क्रमांकावर तक्रारदार यांनी 1,000 रुपये गुगल पे द्वारे पाठवले। त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली। तक्रारदार यांनी 13 डिसेंबरला याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी केली। त्यावेळी आरोपी पोलीस शिपाई राहुल गरड यांनी 10,000 रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात राहुल गरड यांनी 10,000 रुपयांची लाच स्वीकारली। त्यानंतर कन्नेवाड यांनी गरड यांच्याकडून 10,000 रुपये स्वीकारताना पकडण्यात आले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।